ही माझी आई. इथे तुम्हाला एक व्यक्ती दिसत नसेल, आमचे पप्पा. हिने पप्पांना परत गाडीकडे पाठवलंय. तर अशा प्रकारे आमची फोर्डची टूर आता संपत आलेली. तर आपण आता आलो होतो क्लॉक टॉवरला. तर गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आत्ता चाललोय जोधपूरला. तर जोधपूरला पण आपण आत्ता हॉटेल एक बुक केलेलं आहे आणि तिकडचे 3-4 पॉईंट्स आहे जे आपण बघणार आहे. सगळ्यात पहिले इकडे आल्यानंतर जगमंदिरला जा, कारण की त्याचा टायमिंग असतो दुपारच्या वेळेस ते ओपन नसतं. सेकंडली सिटी पॅलेसला जा. थर्डली सहेलियो की समथिंग इज देअर, तर ते पण छान आहे. धडक पिक्चर मधलं ते गाणं तुम्ही ऐकलं असेल ना, ते येड लागलं जे मराठीमध्ये होतं ते, तर ते तिकडे शूट झालेलं आहे. इकडे ना एक बाहुबली हिल्स पण आहे, पण ते खूप लांब आहे इकडून बऱ्यापैकी, आणि आम्हाला एक दिवसात सगळं कव्हर करायचं होतं, त्याच्यामुळे ते नाही केलं. सध्या पावसाळा चालू आहे, म्हणजे मान्सून सीझन आहे. सो आम्ही सनसेट राईड नाही केली, कारण की खूप जास्त पाऊस येत होता संध्याकाळी. खालचा एरिया जिथे आपण बसतो ना, रिसेप्शन टाईप, तिकडे प्रॉपर रिसेप्शन आहे. इथे बसायचा एरिया आहे. इकडे फोटो काढू. केवढा विशाल तो. आता आपण जोधपूरच्या छोट्या गल्ल्यांमधून जातोय. सगळीकडे निळ्या रंगाचे घरं, जुन्या हवेली आणि राजेशाही वातावरण. जोधपूरच्या प्रत्येक वळण म्हणजे एक वेगळी गोष्ट सांगतो. पार्किंग करताना नंबर प्लेटच निघून गेली, कारण की इकडच्या पार्किंग अशा आहे. इथे आपली गाडी थोडंसं अटकली आणि निघून गेली. पण हे बघा किती मस्त वाटतंय ना. मला तो माणूस म्हणतो हॉटेलवाला, इकडे खूप पाऊस आहे म्हणे, खूप पाऊस येऊ नका, असं नका तसं नका, क्रिटिकल आहे, सेफ या, असं करा तसं करा. आणि इकडे आलो तर बघितलं हे बघ पूर्ण रेती आहे, पाऊस नाही, पण व्ह्यूज खूप छान आहे. आत्ताच एवढं छान दिसतंय. आपण आता फोर्टला जाणार आहे. हे बघा इकडेच आहे, या फोर्टला जाणार आहे आपण. आपल्या हॉटेलमधून हा व्ह्यू दिसतो, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. ही माझी आई. इथे तुम्हाला एक व्यक्ती दिसत नसेल, आमचे पप्पा. हिने पप्पांना परत गाडीकडे पाठवलंय. आणि हाच तो मुलगा आमच्यावर खूप चिडचिड करतो पार्किंग जवळ आल्यावर. हा दुसरा नंबरचा आपला रूम आहे. वॉशरूम पण छान आहे, छोटा आहे. अच्छा नाही इकडच्या साईडला छान. ओके बरं याला आहे. नाईस. आता थोड्या वेळाने निघू आपण. मस्त सगळे करून घेऊ, बघून घेऊ. 3-4 जागा आहेत, तुम्हाला तर ब्लॉग मध्ये सांगेलच मी पुढे. आत्तासाठी थोडं फ्रेश होऊन जातो. तर पप्पा आलेले, आता आपण जेवण करणार आहे. तुम्ही गाडीकडे परत कवर गेले ते खांद्यावर. मला थोडा डाऊट आला होता की गाडीचं लॉक उघडायचे का, ते नाही
त्याच्या पहिले कवर गेले. मी आमच्या मिसेसचा मोबाईल घ्यायला होता आणि ती असंच करते दरवेळेस काही ना काही विसरची आणि दुसऱ्याला फक्त सांगते तू ये उचल तू ते उचल. असं करता करता स्वतःचाच मोबाईल राहून गेलेला होता आणि अशा रीतीने मग रुच्याच्या पिना पण राहून गेल्या. मग एक एक काम आठवल्यामुळे आम्ही त्या व्हाईट पर्स मोबाईल पिना सर्वच घेऊन आलो आणि ज्या ड्रायव्हरला मी घेऊन गेलो बोलता बघ ना. ज्या ड्रायव्हरला मी घेऊन गेलो होतो त्याला आई तू शिकव बरं का. तर हे आपलं हॉटेल आहे. आम्ही रिक्षा बुक केली आजसाठी. आपण सगळीकडे फिरू आता मस्त. ओके, तर स्टुडंट आय डी असेल तर 50 रुपये आणि नसेल तर 100 रुपीज तिकीट आहे भवनचं. इथे स्टोरी अशी आहे की प्रियंका चोपडाचा लग्न झालं तर निक जोनास करतात. तर ती प्रॉपर्टी इथे विंटेज कारचं पण एक कलेक्शन आहे, ते बघू आपण. ओ शेट. चला. Need the Bhavan. Building का foundation is built in 1929 से लेके 1944. 15 years लगा था इसको बनाने में. इसका cost that time 19,51,555 rupees. That त्यांचे सोफे त्यावेळेसचे. हा, पाहुणे आल्यावर नाही. किती मस्त केलंय पण. बर्ड्स नाही यायला पाहिजे त्याच्यामुळे ते केलेले आहे. पण कुठून तरी येत आहे हे बर्ड्स. हुशारवाले बर्ड्स येत आहे. हे कुठे गेले आता. सगळ्यात युनिक मला हे वाटले. काय असेल मला पण नाही माहिती, पण खूप छान आहे. अजून एक गोष्टी बघा, तेव्हाच्या काळात टेम्परेचरसाठी होतं आणि राजांचे सगळे वॉचेस येते तेव्हाचे. हे बघा, हे राण्यांचे वॉचेस आहे. हे सगळी लाईन ही लास्ट आहे. खूप छान आहे. असं खूप साऱ्या गोष्टी आहे. तर 400 रुपीज जसं मी सांगितलं, इकडे फ्री तुम्हाला हे पण भेटतं. तुम्हाला सांगितलं जातं की काय काय आहे इथे आणि ते राजाचेच लोक आहे इकडे आणि फ्री आहे. त्याला कोणी काही विचारत नाही, काही सांगत नाही. ते लोक आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन देतात या जागे रिलेटेड आणि खूप सुंदर हे जागा. तुम्ही येऊन स्वतःच्या नजरेने बघा. ते कारचं कलेक्शन्स पण येतात, ते बघण्यासाठी आपण खाली जाणार आहे, ते बघू आपण. तर परत इकडूनच एक्झिट आलेली आहे आपली. एक्झिट करू. कार कलेक्शन बघायचं आहे. मेनली आम्हाला कार कलेक्शन्स बघायचं आहे. आता कुठं इकडे महाराजांचं विंटेज कार कलेक्शन्स आहे. तर कार कलेक्शन बघू आपण. कारण की हे बघ, इकडेच्या साईडला मध्ये 400 रुपये देऊन जावं लागतं, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण तिथला सीन असा आहे की एवढं काही मोठं नाही आहे. बट जर मध्ये तुम्हाला चांगले फोटोज काढायचे तर हा वर्थ इट आहे. आणि माझ्यासाठी मेन कार कलेक्शन आहे, कारण की मला कार कलेक्शन पाहायला आवडतं. पण बघा व्ह्यू किती छान आहे. ओ नाईस. रोल्स रॉयस फॅन्टम. नाही 27. This is Rolls-Royce Phantom second. Year of manufacturing 1935. Oh my god. Packard.
ती पण 1948 मध्ये झालेली आहे मॅन्युफॅक्चर. नाईस 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 नाईस. ओ काडिलॅक जोधपुर 15 1947. Cadillac 1947. हे रात्रीच्या वेळेस अजून छान दिसला. मॉरिस कव्हर 1947. ही मर्सडीज आहे ना. ही मर्सडीज पहिली आवडली ओव्हरलँड. त्याच्या साईडची बघी ही जी ग्रीन वाली नाही, नाशिक मध्ये पण एक्झिबिशन होतं तेव्हा आलेली होती. हो हो हो. तर हा आउटसाइडचा व्ह्यू आहे इकडचा. ढग भरून आलेले. इकडून एंट्री आहे. ओके. सो आम्ही एक रिक्षा बुक केलेली आहे. सो डिपेंड अपॉन की कोणत्या टायमिंगला तुम्ही येत आहे. आता आम्हाला 1000 रुपयेच लागले, तर तो आम्हाला पूर्ण दिवस आज सगळं फिरवणार आहे. सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवणार आहे. हा बाईक मिनिटाचा व्ह्यू बघा तुम्ही. छान आहे. तर आता आम्ही हे सगळ्या गोष्टी बघू आणि आता मेन स्पॉटला जाणार आहे आम्ही. हा चला, आता रिक्षा पण आली. चला. ये है जसवंत थाडा. तर इकडे जायचं आपल्याला. ये इकडच्या साईड आणि या साईडनी ती पूर्ण सिटी दिसते. जसवंत थाडाचं तिकीट बघावं लागेल. आता मी स्टुडंट आयडी काढून घेतली माझी. तुझ्याची पण आहे. ते टायमिंग बघा तुम्ही. तर हा व्ह्यू जास्त भारी वाटतं मला. हे बघा, जसवंत थाडा हे एक मंदिर आहे वाटतं. फोर्ट आहे. फोर्ट आहे का मंदिर आहे? फोर्ट आहे. व्हाईट फोर्ट. हे राजस्थानचं ताजमहल म्हटलं जातं. राजस्थानचं. हो. मी जेवढं वाचलं तर मला तेवढंच कळालं की राजस्थानचं ताजमहल म्हटलं जातं याला. आपल्या मागे एक्झॅक्ट जसवंत थाडा. जसवंत थाड्याबद्दल जर बोलायला गेलो मी, दिस प्लेस इज रिअली व्हेरी सिनेमॅटिक. असं का बोलतोय? कारण की ते बॉलिवूड लवर्ससाठी एक फन फॅक्ट आहे. मारो हिवडा में नाचे मोर हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. हे जसवंत थाडा आणि मेहरनगड फोर्टमध्ये शूट झालेलं होतं. सो इफ यू हॅव सीन दॅट सॉन्ग, नाव यू नो वेअर दोज ब्युटिफुल सीन्स वर फिल्म्ड. इथून एंट्री आहे गडाला, या फोर्टला. तर आता आम्ही लिफ्टचे तिकीट घेतले. 50 रुपीज लागेल त्याच्यासाठी. आणि त्याच्याने आम्ही डायरेक्ट ते जे वरचं टॉप फ्लोर आहे ना, तिकडे पोचून जाऊ. तर हे बरोबरचं टॉप फ्लोरला जाऊ आपण. आता पाऊस येणं पण स्टार्ट झालाय. आणि हे इकडे म्युझियम आहे. तर म्युझियमला पण जायचं आहे. इकडून एक व्ह्यू बघून घेऊ पहिले जोधपूर सिटीचा. नाईस. ढग पाहिले किती भरून आलेले आहे.
या तेव्हाच्या काळातलं आहे. काय झालं हे बघा, तिकडे आपण गेलो आता, ते जसवंत थाडा, ही आपली ब्लू सिटी जोधपूर, किती सुंदर दिसतीये. आणि हा आपला आहे गड, जिकडे आपण आता आलोय लिफ्टनी. तर पर पर्सन आपल्याला 50 रुपये लागले, म्हणजे 200 रुपये 4 लोकांसाठी, आणि येण्यासाठी आपल्याला पर पर्सन 200 लागले, म्हणजे टोटल जर बघितलं गेलं तर 1000 रुपये लागले आम्हाला वरती यायला. थोडं कॉस्टली वाटतं मला हे, बट हां व्ह्यू वरती आहे. सनसेट बघू आता, पाऊस येतो त्याच्याने काही माहिती नाही आहे, बट हां सनसेट मस्त राहील. इथं ही एंट्री आहे, इथून म्युझियम दिसेल आपल्याला. तर हा आहे फोर्ट. हा बोलायला 5 वाजता बंद होतो, बट आम्ही आता आलोय 4:40ला. एंट्री केल्यानंतर आम्ही मध्ये आलो. मध्ये आल्यानंतर आम्ही मध्ये आल्यानंतर इकडे मला कळालंय की 6:30 पर्यंत, 6 ते 7:30 पर्यंत इकडे आपण मध्ये राहू शकतो. खूप छान आहे. इथे डोलीवर बसून जायचे ते. एलिफंट साठी ही ओरिजिनल राणीची डोली आहे. लगाने के लिए काम के लिए लाया जाता था. ही कार्विंग बघितली का तुम्ही? सोन्याचं वर्क. तर मित्रांनो, हा किल्ला 15th सेंचुरीमध्ये राजाराव जोधा यांनी बांधलेला, आणि हाच जोधपूर शहर नाव जोधावरून पडला असं म्हणतात. हा किल्ला सुमारे 410 फूट उंच टेकडीवर बसलेला आहे, आणि इथूनच ब्लू सिटीचा एकदम जबरदस्त एरियल व्ह्यू दिसतो. मेहरणगड म्हणजे फोर्ट ऑफ द सन, कारण इथून सूर्याची पहिली किरण शहरात पसरते. आणि एक मजेशीर गोष्ट म्हणजे, जी पहिले पण मी बोललेलो, मारो हिवडा में नाचे मोर जे गाणं आहे ते भरपूर जागी ते शूट झालेलं आहे. इथून राणी राजकुमार सगळं बघत असेल काही ना काही. किती सुंदर बनवून ठेवलेलं आहे सगळं. इमॅजिन करा तेव्हाच्या काळात बनवलेल्या या सगळ्या गोष्टी. वरचं छत बघितलं का, छत सुद्धा बघा किती सुंदर पेंट करून ठेवलेलं आहे. जर तुम्ही हिंदीमध्ये वाचाल ना, तर हे जेवढं पण वरचं वर्क दिसतंय ना, हे सगळं सोन्याचं. इथे सगळं मार्केट भरलेलं आहे. इथे पण आहे लेडीज कितने का? इकडून एक्झिट आहे. एक्झिट नंतर लगेच सुरून जातं. पण मला माहिती नाही, ते काही फायदा नाही आहे घेऊन, कारण की सगळ्या गोष्टी डबल ट्रिपल प्राईजने जातात.
500ची गोष्ट 1000ला. आउट ऑफ सिटीवाला जास्त डबल देता उलट. तर अशा प्रकारे आमची फोर्टची टूर आता संपत आलेली. इथून परत आता लिफ्ट नाही आहे, तर असंच खाली जावं लागणार आहे. बट खूप सुंदर आहे. बट खूप प्राइझी आहे. 200 रुपये पर एंट्री म्हणजे पर पर्सन एंट्री म्हणजे खूप जास्तच आहे असं मला वाटतं. पैसा खूप लागतो बाबा अशा गोष्टींना फिरायला. आपल्या इंडियन लोकांना काय 100 रुपये तरी कोणतरी गाणं म्हणतो. तो म्हणतो पण छान आहे. कोणती? चायनाची नाही इंडियाची. ओ ग्रेटेस्ट वॉल ऑफ. ती तिकडची म्हणते का तू? ही बघा, ही म्हणते तुमचं, मला नाही माहिती. ही पाहिजे सर्व सर्वात मोठी पेंटिंग. तर आता इकडे झालं आपलं. आता तूर झाकी झालर तिकडे चाललोय आपण. ते ओपन असतं संध्याकाळपर्यंत, पण जे आपण 3 पॉईंट याच्या पहिले केले ते ओपन नसतं. त्यांच्यासाठी तुम्हाला तिकीट्स घ्यावं लागतं. आणि 5 o'clockच्या आत 5 o'clockच्या आत आपलं सगळं होऊन जातं, संपून जातं इकडचं एंट्री अँड ऑल. चला चला चला. येस, आपण आता आलोय तुरजी का झालरा. मला माहिती नाही मी प्रोनाऊन्स बरोबर करतोय का नाही, बट हा तिथे चालू आहे. लॉस झाला इथं. मी आलो होतो कारण की मला वाटलं की ते फोटो बिटो मी इकडे तर पाणीच भरून ठेवलेलं. या साईडला इकडे असं मस्त फोटो बघितले होते मी. आमच्या पप्पांचं म्हणणं आहे आलोय तर फोटो काढायचाच, पण कोणत्या व्ह्यू मध्ये फोटो काढायचा? नीट नाही येणार पप्पा. जा तू पण. तर आपण आता आलो होतो क्लॉक टॉवरला. मागे इकडे बघा सनसेट खूप छान झालेला आहे. अरे गेला वाटतं. आता आम्ही चाललोय परत रूमवर जाऊन डायरेक्ट वर जायचं. रूमवरून सनसेट पण दिसेल आणि फोर्ट सुद्धा दिसेल. तर रात्रीचा आमच्या हॉटेलचा व्ह्यू खरं तर हे बघा. इथे मी बसणार आहे. इथून तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो मस्त वाला. थांबा. हा फोर्टचा समोरचा व्ह्यू आहे मस्त. तर हे आपलं रेस्टॉरंट आहे रूफटॉप वाला. लिफ्ट हा एरिया मी नेहमी बसतो जेव्हापासून आलो या एरियात बसतोय. आता मेन्यू डिसाईड करून घेऊ.
मस्त व्ह्यू बघत बघत जेवण करू आता. टेरेसलाच इकडे मस्त दिलेलं आहे रूफटॉप व्ह्यू. तिकडे जाऊ. ऐका, अरे वा. ए पप्पा इथे वरती बसू वाटलंस तर. इथून पूर्ण असा व्ह्यू भेटतो मस्त. हा किती छान वाटतं ना. इथून सगळे जोधपूर सिटी दिसती.